नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चैत्र अमावस्येला आपल्याला काय उपाय करायचे आहेत, काय तोडगे करायचे आहेत, तसंच कुंडलीमध्ये दोष आहे तर त्यावर आपण उपाय काय करू शकतो किंवा आपल्या डेली लाईफमध्ये जे आपल्याला प्रॉब्लेम बघायला भेटतात त्यावर आपण उपाय काय करू शकतो, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। जो व्हिडिओ आहे हा शेवटीपर्यंत नक्की बघा। सगळ्यात आधी आपण कुंडलीच्या दोषांवर बोलूया। तर कुंडलीमध्ये कालसर्प आहे। कालसर्प जर म्हणायला गेलं तर हा कुंडलीमधला घातक अशा दोष मांडण्यात आलेला आहे। तसंच तुमचे कामे बनत नाहीत किंवा कामे बनता बनता राहून जातात किंवा प्रगती होत नाही, कामामध्ये अडथळे निर्माण होतात, यासारख्या जर गोष्टी होत असतील तर एकदा तुम्ही तुमची पत्रिका नक्कीच एका चांगल्या ॲस्ट्रोलॉजरकडे दाखवून घ्या। जी काही समस्या आहे ही तुम्हाला क्लिअर समजेल। तर कालसर्पाचा जर त्रास होत असेल तर अर्थात या दिवशी तुम्हाला जी चांदीची प्रतिमा आहे नागाची यांचं नक्कीच पूजन करायचं आहे। जशी आपली नॉर्मल जी आपली पंचोपचार पूजा असते तशीच आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे। यामुळे काय होतं की कालसर्पाचा त्रासातून आपल्याला मुक्तता भेटते किंवा कालसर्पाचा जो त्रास आहे हा आपल्याला कमी जाणवतो। खूप असा हा प्रभावी उपाय आहे, एकदा नक्की आवर्जून करून बघा। तसेच हा उपाय झाल्यानंतर जी नाग प्रतिमा आहे ही आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडायची आहे, याचं देखील नक्कीच काळजी घ्या। तसेच पितरांचा त्रास आहे किंवा पितरांसंबंधित काही तुम्हाला प्रॉब्लेम जाणवत आहे तर हा एक आवर्जून उपाय करून बघा, तो आवर्जून एकदा करू। तसेच छायादान विधी ही एक विधी आहे, तर ही विधी कशा प्रकारे करायची चला बघा। सकाळी उठल्यानंतर जे काही तेल असतं तिळाचं घ्या किंवा मोहरीचं घ्या, तर या तेलामध्ये तुम्हाला तुमचं प्रतिबिंब बघायचं असेल, ही जी तीळ आहे हे दान करायचं असतं। तर यामुळे काय होतं की जे काही तुमच्यावरचे संकट आहेत किंवा तुमच्यावरची दरिद्रता आहे ही निघून जाते, तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य येतं। तसेच खूप जणांना प्रॉब्लेम राहतो की आमचं काम बनत नाही किंवा आमच्याकडे खूप दरिद्रता आहे, त्यांनी आवर्जून ही विधी नक्कीच करून बघावी, त्यांना नक्कीच फरक जाणवेल। तसेच या दिवशी तुम्हाला जो कापूर होम आहे हा नक्कीच करायचा आहे। कापूर होम तुम्ही नॉर्मल कापूर जाळू शकता किंवा गुगुळ जाळू शकता किंवा नारळावर तुम्ही कापूर ठेवून जाळा घरामध्ये, यामुळे घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नक्कीच येतं। तसेच अमावस्या म्हणल्यानंतर आपल्याला वाटतं की काहीतरी वेगळी गोष्ट आहे किंवा काहीतरी भूतबाधा संबंधितच गोष्टी आहे, पण जी अमावस्या आहे ही माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे। तर या दिवशी माता लक्ष्मीची सेवा अर्चना नक्कीच करावी, यामुळे धनाची देवी जी माता लक्ष्मी आहे ही तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होते। या दिवशी श्री सूक्ताचे 16 आवर्तन हे नक्कीच करावे, यामुळे घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदू लागतं। तसेच अमावस्याच्या दिवशी एक तुम्हाला छोटासा एक उपाय सांगते, हा नक्कीच तुम्ही करून बघा। तसेच हा जो उपाय आहे हा तुम्ही अक्षय तृतीयेला देखील करू शकता। तर जे मखाने असतात त्यांची तुम्हाला माळ बनवायची आहे व माता लक्ष्मीला ते अर्पण करायचे आहे। जितके काही तुमचे अडकलेले कामे आहेत हे नक्कीच मार्गी लागतात, तुमच्या मनातल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात। छोटासा हा एक उपाय आहे, नक्कीच एकदा करून बघा। तसेच जी कमळगठ्ठ्याची माळ आहे ही देखील तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता। तसेच कमळ पुष्प देखील तुम्ही अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीला अर्पण करा, नक्कीच तुम्हाला चांगला परिणाम बघायला भेटेल। तर अजून एक मी तुम्हाला धन आकर्षण करण्यासाठी एक उपाय सांगत आहे। तर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे, माता लक्ष्मीला आवाहन द्यायचं आहे की हे माता लक्ष्मी तू माझ्यासोबत माझ्या घरी ये, माझ्या घरामध्ये वास कर, माझं घर सुख समृद्धी ऐश्वर्याने भरून जाऊ, अशी प्रार्थना करायची आहे। 108 प्रदक्षिणा तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाला मारायच्या आहेत आणि घरी यायचं आहे। तर एक काळजी घ्या, घरी येताना मागं ओलांडून बघू नका, कोणाशी बोलू नका। घरी आल्यानंतर बाहेरच हात पाय तोंड धुवून मगच घरामध्ये प्रवेश करा। ही एक छोटासा एक असा तोडगा आहे, खूप प्रभावी आहे, एकदा आवर्जून करून पाहू शकतात। यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं। तसेच धन जे आहे हे तुमच्या घरामध्ये स्थिर राहतं। जो पैसा जो म्हणतात ना की आमच्या घरामध्ये पैसा जो म्हणतो ना आपण की आपल्या घरामध्ये टिकत नाही किंवा पैसा स्थिर राहत नाही, यासारख्या गोष्टीतून तुम्हाला नक्कीच मार्ग भेटेल। अजून एक उपाय सांगते, हा देखील तुम्हाला माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये करायचा आहे किंवा तिथे कुठे देवीचं एखादं मंदिर असेल तिथे तुम्ही हा उपाय करू शकतात। तुम्हाला लवंगाची एक माळ बनवायची आहे, 108 लवंग त्यामध्ये घ्या। 108 शक्य होत नसेल तर 11, 51, 21 घ्या। तर अशी माळ बनवून तुम्हाला देवीला अर्पण करायची आहे। यामुळे जितके काही तुमचे अडकलेले काम आहेत, कोर्टा संबंधित काम आहेत, यामध्ये तुम्हाला नक्कीच यश प्रदान होतं। छोटासा हा एक उपाय आहे, हा देखील तुम्ही करून पाहू शकता। तर घरामध्ये खूप निगेटिव्ह वातावरण आहे, कोणी कोणाशी जमत नाही, घरामध्ये भांडण कलह यासारख्या गोष्टी बघायला भेटत आहेत, तर आवर्जून हा तुम्ही एक उपाय करून पाहू शकता। शुद्ध गाईचा तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे। हा जो दिवा आहे हा तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या समोर लावायचा आहे। यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं, घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदू लागतं। कंटिन्यू तुम्ही हा उपाय करत राहा, नक्कीच तुम्हाला अनुभव येईल या उपायाचा। मुलं खूप चिडचिड करतात, रागराग करतात, असं होतं ना की अमावस्या पौर्णिमेला मुलं खूप चिडचिड करतात किंवा हट्टीपणा करतात,
तर एक गोष्ट सांगते, ही नक्कीच करून बघा. रामरक्षा स्तोत्राचं पठण. पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे, त्यावर हात ठेवायचा आहे आणि 11 वेळेस किंवा 21 वेळेस रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे. ते मुलांना प्यायला द्यायचं आहे. कितीही मुलांची तब्येत खराब असो किंवा चिडचिड करत असो, त्वरित त्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच बघायला भेटतो. तर एकदा या उपायांचा अनुभव तुम्ही नक्कीच घेऊन बघा. जोपर्यंत मनुष्य अनुभव घेत नाही तोपर्यंत कळत नाही की त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर काय होत आहे. तर अशा प्रकारे हे उपाय आहेत, एकदा करून पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर